मैदान पारगाव पारगाव ग्रामस्थांचा आम्ही धन्यवाद देतो. यस मॅच ऑन आहे. एकता क्रिकेट संघ बंगारपाडा आयोजित एकता ट्रॉफीचं मात्र ही मेगा फायनल जेपी गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्रायकर मात्र फलंदाज पाहतोय आपण चेतन पाटीलचा क्रिकेटचा हा क्लास. काल ही दहशत गाजवली आणि पहिल्याच बॉलवर ठोकला षटकार. काल काय खेळ राहिलाय चेतन पाटीलचा आदेश मतेचा. रोहित पाटीलनं काल काय फलंदाजी केली आहे, परंतु आज मात्र एका षटकाचा खेळ आणि चेतन पाटीलला सरळ स्ट्राईक. पहिल्याच बॉलवर जेपीला त्यांना आसमान दाखवलाय. रोशनजी दमडे साहेब यांचा सन्मान आपण घेतो, त्यांचा सुद्धा धन्यवाद. वेळ वाचवण्याचा प्रयत्न. आता इथून दिनेश सर थंडीचा जोर वाढणार आहे आणि आपण सकाळपासून चर्चा करतो ती 5:30 नंतर काळोख असतो आणि आपण सन्मानकडे सुद्धा फोकस करतो. ओळूया मॅचकडे. आणखी एक चांगला फटका. धावांचा फ्लो सुरू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर सिंगल डबल आणि त्याचबरोबर या 2 धावा. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं त्यांच्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय आणि प्रभावी कामगिरी प्रत्येक मैदानावरती राहणार आहे. आणि कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असू द्या, त्या अँकरिंग, मग लग्न मंडप असू द्या, लग्न कार्यक्रम असू द्या अथवा बड्डेची पार्टी असू द्या, तिथे मात्र अँकरिंगचं उत्तम काम करणारे सागरजी मांडवकर सर यांचाही शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. संतोषजी दमडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया सरचे स्वागत. या बॉलवर मात्र सिंगल रन्स आणि एका रन्सनं धावपळ धावा लागल्या तर 9 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. घाई करा. रोहित पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर राहील. काल काय कमालीच्या 46 धावा ठोकल्या होत्या. सुंदर फलंदाजी राहिली. प्रवीण भोईर चूक करणार नाहीये. मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता, पण इथे मात्र रोहितला शून्यावरती केलाय बाद. तर मंडपचं सहकार्य आम्हाला मिळालं. कमलाकर मामा आपले स्टाफ कोणी असतील ग्रामस्थांचा धन्यवाद देतो. आकाश तारेकर, सुमित डोंगरे, प्रफुल्ल मोकल असतील, देवेंद्र पाटील यांनी पीचसाठी दिनेश सर त्यांचं सहकार्य आपल्याला मिळालं, त्यांचं विशेष धन्यवाद एकता स्पोर्ट्स कडून. चला मॅच कंटिन्यू करा. 4 बॉलचा खेळ संपला. आदेश मते नवीन फलंदाज आपण पाहतो क्रीजवर. आणखीन एक ताकदवान फलंदाज प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली संघ खेळतोय मेगा फायनल भातान संघाच्या विरोधात. आज मात्र भातान संघाने प्रभावी कामगिरी केली आहे. वाशिवसारख्या ताकदवान संघाला त्याने पराभूत केलं. सकाळच्या सत्रामध्ये कुंडेवाल क्लोज काउंटर सामना पाहिला. वेल प्लेट अतिशय उत्तम त्याचा खेळ सिद्ध भातान संघाचा राहिलाय. भातान संघ आज एक संध राहिलाय. 1 बॉलचा खेळ शिल्लक. क्या बात. अंतिम बॉल मात्र राहिलाय डॉट. जेपी न पहिल्या बॉलवर मोठा फटका जरूर खाला, पण षटकामध्ये अनुभवाची शिदोरी नेमकं काय असतं हे दाखवलं आणि धावा दिल्या 10. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. कृष्णा आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सुधीर पाटील आपला विनंती की फिल्डिंग लावा आणि 2 बॅट्समन प्रवीण आपण लगेच मैदानाकडे पाठवा. येस विशू कोळी सर या आपण धावत आणि नंदू सर या. होऊ शकतो 5 मिनिटे आपल्याकडे. त्यांना उलवेला जायचं आणि तिथून बेलापूर. वेळ भरपूर आहे त्यांच्याकडे. यस त्यांचा आपण बक्षीस समारंभामध्ये सन्मान घेतोय. दिनेश सर जर 10 वाजता चेंडू पडला असता तर यामध्ये आयोजकांचं काही नसतं. जर वेळेवर खेळाडू आले असते पुढल्या वर्षी काही इम्प्रूव्हमेंट करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू. मात्र जे रिलेशन असतात ते मेंटेन करावं लागतं, म्हणून आयोजक काही ॲक्शन घेत नाही. तर 10ला स्पर्धा सुरू झाली असती तर वेळेवर सर्व काही झालं असतं. म्हणून नेहमी म्हटलं जातं का सुरुवात चांगली झाली तर सर्व काही होतं. मात्र आता फायनलमध्ये जो सामना आपण पाहतोय तो 1 षटकांचा आहे.
या दरम्यान मात्र खऱ्या अर्थानं याच मैदानावरती 70 रुपये ग्रुप, कारण पारगाव प्रीमियर लीगच्या वेळेला 70 रुपये ग्रुपकडून प्रत्येकाला एक कोंबडा होता आणि त्याच ग्रुपकडून नानोबा ट्रॉफी एक दिवसीय क्रिकेटचा थरार नाट्य मैदानावरती रंगेल. प्रथम क्रमांक 30,000, द्वितीय क्रमांक 15,000, द्वितीय 15, तृतीय 7,500 अशा प्रकारची बक्षीस राहील. एक दिवसीय खेळ आणि मालिकावीरसाठी मात्र सरप्राईज गिफ्ट दिली जाईल. एक दिवसाचा थरार नाट्य मात्र इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025ला. तरी पण जे संघ इच्छुक असतील त्यांना मात्र या संधीचा लाभ घ्या. नानोबा ट्रॉफी 70 रुपये ग्रुप याच मैदानावरती गुरुवार दिनांक 25 डिसेंबर. चला सामना सुरू करा प्लीज. तर दिनेश सर, आपण बक्षीस समारंभासाठी फर्स्ट सेकंड प्राइज सिरीज प्राइज सुद्धा देतो. बॅट्समन, बॉलर, फिल्डर सुदर्शन आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणार आहे. मॅच कडे फोकस करूया. धन्यवाद. 6 बॉल 11 धावा. करण पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. आदेश मते चेतन, पेपर मात्र करणचा. करण पाटील, निलेश भोईर ऑन स्ट्राईक, जयेश भोईर नॉन स्ट्राईक केलं. यस यस, सामना सुरू करा. 6 बॉल 11. आउटसाइड द ऑफ स्टंप. काय सुरेख पा, हीच लाईन सेफ असू शकते. जागेवर दाखवायला नाही गेला तरी चालेल, इथून दाखवा. गुड, थँक्यू सो मच पंच. पहिलाच बॉल मात्र इथे डॉट राहिला आहे. 11 धावा. सुरुवात चेतन पाटीलनं कमालीची केली, परत गोलंदाज ही तेवढ्या ताकदीनं कमाल करतोय. आता खुल्या टप्प्याची गोलंदाजी, सिंगल रन्स मात्र मिळेल. लॉंग ऑन तसे बॉलपर्यंत येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र फक्त आणि फक्त सिंगल रन्स. आदेशनं बॉसला उचलला, फेकला. चला फिल्डिंग लगेच सजवा. डावखुऱ्या फिल्डर बॅट्समनसाठी मात्र फेरबदल केले जात आहेत. 4 बॉल 10 धावांची गरज. 4 बॉल 10 धावा. आदेशनं बॉल उचलला, फेकला. तत्पूर्वी रन्स मात्र आले 1. चार बॉल 10 धावा. वाईड बॉल, एक्स्ट्राची रन मात्र येते. या बॉलवर मात्र रन्स आले 1. 2 बॉल 8. या बॉलवर या सामन्यात चित्र स्पष्ट होईल. जेपी एक मिनिट धावपळकर धावा लागल्या त्या. आता 1 मिनिट धावा झाल्या 6. आता 1 बॉल 5. रिवालजी मात्र यांचंही आगमन झालंय, त्यांचाही आवाज आपण काल ऐकला. 1 बॉल 5 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचं थरार नाट्य रंगलं जात आहे. 1 बॉल 5 धावा. जेपी ऑन स्ट्राईक. करण गोलंदाजीच्या मार्कवर आहे. एकता ट्रॉफी कोणाच्या खांद्यावर जाईल? एकता ट्रॉफीचा चॅम्पियन संघ कोणता ठरेल? एकता ट्रॉफी एकीचं बळ कोण प्रस्थापित करेल? 1 बॉल
5. धक 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 1 बॉल 5. हेलिकॉप्टर उडवला परंतु मध्येच फसला. आदेशनं झेल टिपला, बॉल खिशात टाकला आणि विजयी झाला तो म्हणजे चॅम्पियन ठरला. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ तो सुधीर पाटील यांचा प्रिन्सी 11 गावदेवी वळवली संघ.